ब्रो आईला भाई जो नजारा आहे ना एक नंबर. फायनली आम्ही आता हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल अक्षय बाईक. तर फायनली गाईज खूप दिवसानंतर तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन तुमचा भाऊ हाजीर आहे. तुमच्या भावाने आजचा जो ब्लॉग बनवला आहे तो बनवलेला आहे नाशिक टू हरिश्चंद्रगड. कसं जायचं ते पण बाईकने, ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तुम्ही या ब्लॉगच्या शेवटपर्यंत नक्की राहा. तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील की भाई जाताना किती भारी गोष्टी काय आहे काय नाही आहे सगळं तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवतो. आपण कुठंतरी थांबू. चला इथेच थांबून घेऊ. तर आम्ही मस्त आहे की आता हरिश्चंद्रगडला चाललेलो आहे. आमचा जो ट्रॅक आहे तो हरिश्चंद्रगडचा आहे. एकदम मस्त मध्ये निघालेलो. आता इथनं किती 12 किलोमीटर बाहेर आहे. इथनं मग हरिश्चंद्रगड 40 किलोमीटर आहे. आम्ही तिघं जण घेऊन आलेलो आहे. एंटॉर्कचा सीन कसा आला, आमचा एक फ्रेंड होता त्याचं नाव आहे गोल्या. त्याच्यामुळं आमचा नाही तर प्लॅन होता बाईकवर यायचा. R15 दोघं R15 आम्ही 4 जण राहणार होतो सोबत. पण सीन काय आला, इंटॉर्कवर आलो. इंटॉर्क भाई जो नजारा आहे ना एक नंबर आहे. मी तर म्हणतो लाईफ मध्ये ना भाई एन्जॉय करा, रायडिंग करा. ओ भाई रायडर गँग चाललेली सोबत. हे 1 by 1 रस्ता एवढे भारी आहे ना, व्ह्यू आहे ना भाई. म्हणजे ना जाताना तुम्ही ना प्रत्येक प्लेसवर 5-10 मिनटं तरी थांबशाल, फोटो काढशाल, व्हिडिओ काढशाल. असे प्लेस आहे इथं. तर तुम्ही याच्या बाईकने किंवा कारने या, कारण की ना जे रस्त्यातले जे व्ह्यू आहे ना ते तुम्ही भाई मिस करूच नका. आम्ही तर रात्री किती 3 वाजता निघालेलो. 3 वाजता, कारण की नाशिक टू हरिश्चंद्रगड 100 किलोमीटर आहे. यायला 2-3 तास लागतं. त्यामुळे आम्ही आता भाई हा डॅम बघा. हा डॅमचा जो व्ह्यू दिसतो ना भाई एक नंबर. राजूरवरनं लांब पडत. गाडी नाही चढेल. गाडी स्लिप मारते डांबरी नाही असं माती टाकेली अशी. बरं तिकडून जायचं असं. मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा हरिश्चंद्रगडला चाललेलो आहे. ते पण तुमच्यासाठी, तुम्हाला नाशिक टू हरिश्चंद्रगड आपण बाईकने कसं जाऊ शकतो ते दाखवण्यासाठी. तर मी पहिले मॅपच्या थ्रू चाललेलो होतो. तर रस्ता थोडासा म्हणजे एक रस्त्याकडनं थोडंसं जवळ होतं आणि राजूरवरनं थोडं लांब होतं. पण आम्ही जर राजूरवरनं गेलो असतो तर चांगला रोड भेटला असता. तुम्ही असाल तर प्लीज तुम्ही सगळे राजूरवरनं या. मधला जो रोड आहे हा खूप खराब आहे. आम्ही तर आता आलेलो म्हणून आम्हाला घाट आता क्रॉस करावंच लागणार आहे. घाट बी म्हणजे एकदम थोडासा भयंकर आहे. तर प्लीज तुम्ही जाशाल तर राजूरवरनं जा. आम्ही आता इकडून चाललेलो आहे. पुढं पाहू आपण अजून काय. पण इथले पण व्ह्यू लय मस्त आहे. इंटॉर्कचा ते थोडासा प्रॉब्लेम झाला वाटतं मशीनमधनं. आवाज पण आता तुम्हाला पण येत असेल तो. पण आता काही ऑप्शन नाही आमच्याकडे, तर आम्हाला जावंच लागणार आहे. खरंच राजूरवरने गेलं असतं तर परवडलं असतं, कारण की इकडून आम्ही चाललो तर पूर्ण चिखली रोड आहे. आणि इंटॉर्कचे टायर तुम्हाला माहिती आहे, मोपेड बाईक जे असतात त्यांचे टायर छोटे छोटे असतात. पण इंटॉर्कचे थोडे मोठे, त्यामुळे टेन्शन नाही. आता तुम्ही आपुढचा रस्ता बघा, 3 सीट आहे. त्याच्यात जावं कसं गाडी स्लिप मारल. पण तुमचा भाऊ रायडर आहे अक्षय बाईक वाईब्स. तुमचा भाऊ गाडी घेऊनच जाणार. मॅम ती न उतरता याच्यावर नका. चला थांबा रे. ब्रो उचल रे गाडी. चालली ते पण हरिश्चंद्रगडला. लागला भाऊ. पडले कस का पण.
अहो इथं आम्ही ट्रिपल सीट चाललो इंटॉर्कवर. हे आखे गाडी पुढे किती चालू कर गाडी गाडीवर बसून. डिप्सिस मार राहिले का? हे किरण 300 आले बुट जुडिओचे. अरे हे कायच्या पायात अरे याचे पायात पण दिसले का तुला 300 बुट त्याचे बी रे. हे आख्या त्याचे पाय छोटे होणे चालक म्हणा. त्याचे पाय छोटे रे. बिचारच पाय छोटे रे त्याला चालत नाही. भगवान ने थोडा छोटा म्हणा दिया रे उसको. ते दोघं FZ वर चाललेले होते हरिश्चंद्रगडला. जो म्हणजे बाईक चालवत होता त्याची थोडी हाईट छोटी होती त्यामुळे त्याचे काही पाय पुरतच नव्हते. बिचारा पडले पण त्याला काही लागलं नाही तेवढं चांगलं झालं. बरंच भेटलं. हे बाकीचे वाटतं हे पण ग्रुप इथं थांबलेलं आहे. चला एवढे जण जर सबस्क्रायबर केलेत किती अरे का हरिश्चंद्रगड कुठे इकडे इकडे थेट जय भोले. इथून पुढं जो रोड आहे भाई पूर्ण म्हणजे धुकं आहे काही म्हणजे नीट दिसत नाही आणि राईट साईडला डायरेक्ट फुल खाई. थोडा पण जर बॅलन्स आउट झाला की काहीच झालं तर डायरेक्ट खाली. तसं होणार नाही काही. आपण एकदम व्यवस्थित जाऊ सांभाळून जाऊ. तुम्ही खाली बघा. हो भयानक आहे ना. काही टेन्शन नाही आपण सांभाळून जाऊ. तुमचा बाईक चांगली चालवतो टेन्शन नाही. पण जो नजारा आहे ना भाई मी जेवढा टाइम तारीफ करू नये निसर्गाची तेवढी कमी. लाईफमध्ये काही असो नसो किती प्रॉब्लेममध्ये असो काही असो पण एक दिवस काढून लाईफचा एन्जॉय घ्या. लाईफ ही जिंदगी ना मिलेगी दोबारा. ऐकलं तर असेलच तुम्ही. आता वॉटरफॉल एकदम मस्त. आम्ही डायरेक्ट डोंगराच्या जो हरिश्चंद्रगड जवळ झालं आहे त्याच्या पहिले मी तुम्हाला सांगून देतो की नाशिक टू हरिश्चंद्रगड कसं यायचं. तर सगळ्यात पहिले नाशिकवरनं निघालो पण आपण देवळी कॅम्पवरनं मग भगूरवरनं मग वासळी लागेल. वासळीवरनं मग भंडारदरा लागेल. भंडारदरावरनं मग तुम्हाला डायरेक्ट बारीवरनं मग तुम्हाला राजूर जावं लागेल. राजूरवरनं फक्त 30 किलोमीटर. तर तुम्ही याच्यात रेनकोट वगैरे सगळे घेऊन ये आणि सेफली या. फायनली आम्ही आता हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहे. इथं खाली पार्किंग आहे. पार्किंगमध्ये आम्ही गाडी बिडी लावतो आता. आणि इथनं वरती 3 किलोमीटरचा ट्रॅक आहे. तो ट्रॅक झाला का हरिश्चंद्रगडवरती